कसं काय चाललंय? माझ्या मुलांना लागले होते क्रिसमस वेकेशन्स, पण त्यांना बोर होऊ नये म्हणून मी घेऊन आले होते एका गिफ्ट शॉपमध्ये. जुहूगाव, वाशी, नवी मुंबई, सेक्टर 11 येथे तुम्हाला हे गिफ्ट शॉप बघायला मिळेल. मुलांना सरप्राईज देण्याच्या नादामध्ये हाताला येईल ती पर्स उचलली आणि बघितले ह्याच्यात तर एवढूसेच पैसे आहेत. पण बघूयात आपल्याला एवढ्याशा पैशांमध्ये आतमध्ये काय काय घेता येईल ते. नो डाऊट इथली एवढी व्हरायटी ऑफ गिफ्ट्स बघून वाटले की आपलं काम तर होऊन जाईल. हा, पण मुलांना जे आवडतंय ते माझ्या बजेटमध्ये बसते की नाही हे बघण्यासाठी मी एक युक्ती लढवली. मुलांना तर वाटले आता मम्मी तर अगदी 500-500च्या नोटा देईल, बट अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे होते फक्त 300 रुपये. आणि मग 300 रुपयाची समान वाटणी केली आणि सगळ्यांना गेमचा रूल समजावला. स्वरा, स्वयं आणि दुर्वा, तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे. तुम्हाला मी आता 100 रुपीजची नोट दिल्या आहेत, प्रत्येकाला एक एक. सो तुम्हाला हे जे A to Z आहे तिथून फक्त 100 रुपीजमध्ये जे येईल ते घ्यायचं आहे. हां, आणि सपोज 101 रुपीज झाले तरी तुम्ही जे जे घेतलंय ते सगळं रिजेक्ट होणार. हां, 99 झाले तर चालेल, 99 किंवा 100च्या आत काय पण झालं तरी चालेल, बट तुम्हाला बघायचं, कॅल्क्युलेट करायचं आणि टाइम आहे 1 मिनिट. 1 मिनिट? हां, 1 मिनिट 60 सेकंड. हां ठीक आहे, दुर्वा छोटी आहे तर दुर्वाला आपण 2 मिनिट देऊया. स्वयं तू सांग, तू पण छोटा झालास, तुला 1.5 मिनिट. हां ठीक आहे, 1.5 म्हणजे किती? हां ठीक आहे चालेल. चला मग चॅलेंजला सुरुवात करूयात. समजलं सगळ्यांना रूल्स क्लिअर? आणि तुम्ही काही पण घेऊ शकता. हा फक्त फन चॅलेंज आहे, असं नाही आहे की काय आपण एकदम सिरियस टॉपिक आहे. मजा म्हणून करतोय की आपल्याला इथे दाखवायचं आहे की कमी रेटमध्ये पण काय काय अवेलेबल आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. दुर्वा, तुझा टाइम स्टार्ट होतोय नाव. अजब दौड़ है, गजब दौड़ है, ये जिंदड़ी यारो दौड़ है, कोई आगे ते कोई पीछे, ये अगड़म बगड़म दौड़ है. पैसे दी है दौड़ ओ लोको, प्यार दी है बस थोड़ ओ लोको. पैसे दी है दौड़ ओ लोको, प्यार दी है बस थोड़ ओ लोको. दौड़ तनातन दौड़, हाय हाय दौड़, हे हे दौड़. अजब दौड़ है, गजब दौड़ है, ये जिंदड़ी दौड़ है, कोई आगे ते कोई पीछे, ये अगड़म बगड़म दौड़ है. दाखव. हे घेतलं आहे दुर्वाने. तर आता आपण थोड्या वेळाने कॅल्क्युलेट करून बघूयात की हे जे घेतलंय ते अंडर 100 आहे की आउट ऑफ बजेट आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट चॅलेंजसाठी कोण आहे रेडी बघूयात आपण. मी आता स्वरा, तुझी टर्न आहे. चल मग बघूया काय काय घेते आमची स्वरा. 100 रुपीजमध्ये स्वराचं तर चांगलंच बजेट आहे. ओ गुड गुड. काय घेते, मीच एक्साइटेड झाली आहे. यांना अशी मजा करताना बघून मलाही वाटत होतं काश मलाही कोणी 100 रुपये दिले तर किती बरं होईल. स्वरा लक्षात असू देत, अंडर 100 हवे, आउट ऑफ 100 नको आहे. आता तू मोठी आहेस, तू तिथल्या तिथे कॅल्क्युलेट करू शकतेस. फॉर्म 65 प्लस 20 किती? हां, 65 प्लस 20 किती आहेत अजून? 85 आहेत. किती आहेत अजून? मला काय माहिती अजून किती आहेत 100 मधले 85. सरक 0. बापरे, ही तर कट टू कट 100 करणार आहे. And it ain't like I be getting naughty. I'm for real, you know I don't play that. Cause I mean it when you hear me say that. Madly searching for this fine shorty. In my world, the #1 hottie. Everywhere she make him go crazy. Got to get me, yes, not a maybe. आता आमच्या स्वयंची पाळी आहे. चला मग स्वयं, रेडी? गेट सेट गो. फुल धबाधब. बाबा बाबा बाबा. स्वयं तो कबड्डी खेळायला लागला.
ब्लॅक पेन कुठे घेतला? हा त्यांच्याकडे माग ना. स्वयं फुल एक्साइटेड. हा आमचे साहेब तर सगळे पेन सेटच घेतात. बापरे. अरे बापरे बापरे बापरे. स्वयं लक्षात असू देत. 100 के ऊपर नहीं जाना चाहिए. नाउ कैलकुलेट. इथे बघा. काय घेतोस? घे घे. ए साईड हो दुर्वा. याने फुल वसूल केले माझे 100 रुपीज. 50 रुपीजचं काय किती घेतलं सांग पटकन. किती स्वयं होतंय का नाही आज? 100 का 1000 रुपये दिले तुला मी. एक 3 फोल्ड वाला रहेगा. ओके डन. शो मी फास्ट. अरे वा. स्वयंने तर माझी फेवरेट स्केचबुक घेतली आहे. ही तर माझी फेवरेट बुक आहे. ह्याच्यामध्ये स्वयं ऑल द बेस्ट फॉर यू. छान छान कर आर्ट काय काय आणि दाखव मला. ठीक आहे. वा वा वा. चलो नाउ कैलकुलेट. 49 और 40 रुपीज 90 रुपीज. ओके. दुर्वाचं झालंय. दुर्वा 90 रुपीज झाले. 10 रुपीज वाचलेत. बरं झालं. मला 10 रुपीजचं चॉकलेट खाता येईल. ठीक आहे. दे 100 दे अंकलला. तर स्वराचं आहे. 25 40 101 28 20 85. स्वराचे तर 85. स्वरा बरं झालं. 15 रुपीज वाचवले माझे. चल. पेमेंट लोक इथं होतं. तर आमच्या भरपूर माल गोळा केलेला आहे स्वयं. हो 501 28 40 501 10 100. अरे वा. आणि स्वयं हा चॅलेंज जिंकलेला आहे. स्वयंने डॉट बिल बनवलेलं आहे. क्या बात आहे स्वयं. व्हेरी गुड व्हेरी गुड. दे आता पैसे दे अंकलला. अरे वा. दाखव स्वयं. चला माझं काम तर झालं. बट वेट अ मिनिट. तुम्हाला मी दाखवते या गिफ्ट शॉपमध्ये काय काय अवेलेबल आहे. काय मग कसं वाटलं इथलं गिफ्ट कलेक्शन? कधी येता इथे शॉपिंगला? आता सगळीकडे सिक्रेट सॅन्टा, क्रिसमस, न्यू इयरचं वातावरण आहे. तरी अजून इथे क्रिसमस कलेक्शन यायचं बाकी आहे. अरे देवा. चला जायचं का स्वयं? आता एक्सचेंज नाही. नो एक्सचेंज ऑफर. नो एक्सचेंज ऑफर. नो एक्सचेंज ऑफर. 30 + 25 40. आता यांना पस्तावा होतो की यांनी हे जे काही घेतले खूप सारे चांगले
हा यांना टाइम मिळाला नाही. आता ह्यांची कटकट सुरू झाली की आता मला 100 रुपीजमध्ये जे घेतलं हे नको आहे. आणि तो स्वयं वाटत गेला काहीतरी अंकलला मस्का लावायला. पण आता लवकर आम्ही इथून जातो, नाहीतर ह्यांचे असं करून सगळ्या चेंजेस होणार आहेत वस्तू एक एक. हे बघ काय, मी या दुकानात कामाला नाही आहे. हे बघ काय, बापरे, मुलांना अगदी हाताला धरून बाहेर काढावं लागलं. इथे जर मी जरा अजून वेळ थांबले तर मला गुगल पे यूज करावं लागेल. दिवाळी गिफ्ट, बर्थडे गिफ्ट, रिटर्न गिफ्ट किंवा कुठलंही एखादं ओकेशन का असेना, तुम्हाला इथे हर एक प्रकारचे गिफ्ट अगदी स्वस्त दरात अवेलेबल आहेत. म्हणूनच तर ह्या शॉपला A to Z म्हटलं आहे, कारण इथे A पासून Z पर्यंत सगळं अवेलेबल आहे. माझ्या मुलांनी तर ऑलमोस्ट स्टेशनरी कलेक्शन घेतले. तर तुम्ही इथे येऊन काय घेणार हे नक्की सांगा. भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय.